यापूर्वी आपण रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल बघितलं होतं. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये मुख्य जो ड्रॉबॅक आहे तो असा की रुदरफोर्डने स्टॅबिलिटी, रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे ॲटॉमिक मॉडेल, तर रुदरफोर्डने ॲटॉमिक मॉडेलची स्टॅबिलिटी किंवा ॲटमची स्टॅबिलिटी सांगू शकलेले नाहीत. हा जो ड्रॉबॅक होता तो ड्रॉबॅक पुढं बोर या शास्त्रज्ञाने, सायंटिस्टने रिमूव्ह केलेला आहे, काढलेला आहे. तर हा जो मुख्य ड्रॉबॅक आहे 1 नंबरला, अकॉर्डिंग टू मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तो कंटिन्युअसली एनर्जी रॅडिएट करतो. जेव्हा चार्ज पार्टिकल एनर्जी रॅडिएट करतो त्यावेळी चार्ज पार्टिकलची एनर्जी कमी होते, डिक्रीज होते, आणि त्यामुळं जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस, त्या इलेक्ट्रॉनची रिव्हॉल्विंग रेडियस जी आहे ती कमी 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 होऊन शेवटी तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसपाशी जाऊन थांबतो. असं रुदरफोर्डने सांगितलं होतं. परंतु ॲक्च्युअली तसं होत नाही. ॲक्च्युअली तसं होत नाही, म्हणून हा ड्रॉबॅक आहे. आणि हा ड्रॉबॅक पुढं बोर या सायंटिस्टने काढून टाकला. त्याने त्यावरती अभ्यास केला. अभ्यास करून एक नवीन मॉडेल जगासमोर मांडलं. जे नवीन मॉडेल जगासमोर मांडलं या मॉडेलला बोर्स ॲटॉमिक मॉडेल असं म्हणतात. तर आपण आता बोर्स ॲटॉमिक मॉडेल बघूया. तर या ठिकाणी मी बोर्स ॲटॉमिक मॉडेल दाखवलेलं आहे, खाली फिगर दाखवलेली. त्या फिगरमध्ये सेंट्रलला न्यूक्लियस दिसते. ही जी न्यूक्लियस आहे ती न्यूक्लियस रुदरफोर्डने सांगितलेली न्यूक्लियस आहे, ती काही बोरने सांगितलेली न्यूक्लियस नाही. तर ही न्यूक्लियस, तर या न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिक्स ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतात. बघा, ऑर्बिट नंबर 1 त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. ऑर्बिट नंबर 2 त्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. ऑर्बिट नंबर 3 त्यामध्ये काही इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. तसंच ऑर्बिट नंबर 4, 5, 6 असे वेगवेगळ्या ऑर्बिट नंबर्स असतात. द इलेक्ट्रॉनची संख्या संपल्यानंतर पुढचे जे ऑर्बिट्स असतात ते ऑर्बिट्स रिकामे असतात, यांना एम्प्टी ऑर्बिट्स असं म्हणतात. तर बोरने असं सांगितलं की न्यूक्लियसच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्यांच्या स्वतःच्या फिक्स्ड ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतात. आणि फिक्स्ड ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असताना, फिरत असताना कुठल्याही प्रकारची एनर्जी रॅडिएट करत नाही. म्हणजे बोरने जे मॉडेल सांगितलं ॲटमचं ते ॲटॉमिक स्टॅबिलिटी. रुदरफोर्डने जे सांगितलं होतं, रुदरफोर्डने असं सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतात. रिव्हॉल्व होत असताना एनर्जी रॅडिएट करतात. एनर्जी रॅडिएट केल्यामुळं ऑर्बिट डिक्रीज होते. डिक्रीज होऊन शेवटी इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसपाशी जाऊन थांबतो, असं रुदरफोर्डने सांगितलं होतं. पण तसं ॲक्च्युअली होत नाही. त्यावरती अभ्यास करून बोरने असं सांगितलं की जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती फिक्स्ड ऑर्बिटमध्ये, रेडियस पण त्याची फिक्स असते, चेंज होत नाही. एनर्जी पण त्या इलेक्ट्रॉनची त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिक्स असते आणि ते कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतात. आणि रिव्हॉल्व होत असताना कुठल्याही प्रकारची एनर्जी रॅडिएट करत नाहीत. मग एनर्जी रॅडिएट करत नाहीत तर जी ऑर्बिट रेडियस आहे ती ऑर्बिट रेडियस कमी होत नाही, म्हणजे ऑर्बिट रेडियस फिक्स राहते. हे मॉडेल बोर या शास्त्रज्ञाने 1913 मध्ये सांगितलं. आता मी वाचून दाखवतो. नील बोर इन 1913 proposed a new model to explain the stability of an atom using quantum physics. क्वांटम फिजिक्सचा आधार घेऊन बोरने हे मॉडेल मांडलेलं आहे. ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल रिमूव्ड, हे महत्त्वाचं आहे. रुदरफोर्डने जे काही सांगितलं होतं त्यामध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते ते ड्रॉबॅक्स रिमूव्ह करून बोरने नवीन मॉडेल जगासमोर मांडलं. या मॉडेलला बोर्स ॲटॉमिक मॉडेल असं म्हणतात. आता नंबर 1 बघा. बोर्स पॉस्च्युलेटेड दॅट, पॉस्च्युलेटेड म्हणजे इमॅजिन केलेलं,
काही प्रॅक्टिकल वगैरे नाही केलेलं, परंतु इमॅजिन केलेलं. postulated that the electron is allowed to occupy only certain orbits. आता या ठिकाणी मी ऑर्बिट नंबर 1, ऑर्बिट नंबर 2, ऑर्बिट नंबर 3 या सर्टन ऑर्बिट्स दाखवलेले आहेत. आता हे जे पहिल्या ऑर्बिटमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते 2 इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतील. त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी फिक्स आहे. तसंच सेकंड ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील, त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वेगळी आहे. पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनपेक्षा दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वेगळी आहे. म्हणून दुसऱ्या ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कंटिन्युअसली सेकंड ऑर्बिटमध्येच रिव्हॉल्व होतील. जोपर्यंत आपण एनर्जी सप्लाय करत नाही बाहेरून ॲटमला, तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स त्यांच्या स्वतःच्या ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत राहतात, फिरत राहतात. बोर postulated that electron is allowed to occupy only certain orbits. सर्टन ऑर्बिटला महत्व आहे, ते त्यांच्या स्वतःच्या ऑर्बिट सोडून दुसरीकडे जात नाहीत. ऑर्बिट्स ऑफ स्पेसिफिक एनर्जीज, त्यांची एनर्जी फिक्स राहते त्या ऑर्बिटची अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या भोवती. दीज स्टेबल ऑर्बिट्स आर कॉल्ड स्टेशनरी ऑर्बिट्स. आता स्टेबल ऑर्बिट का म्हणायचं? कारण इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना कुठल्याही प्रकारची एनर्जी रेडिएट करत नाहीत. एनर्जी रेडिएट करत नाहीत म्हणजे ऑर्बिटची रेडियस कमी किंवा जास्त होत नाही, म्हणजे फिक्स राहते. म्हणून या ऑर्बिटला असं म्हटलेलं आहे की स्टेशनरी ऑर्बिट्स, नो चेंज इन रेडियस. ऑर्बिट नंबर n इज इक्वल टू 1 स्टार्ट्स फ्रॉम द न्यूक्लियस साईड. न्यूक्लियसच्या बाजूने पहिली जी ऑर्बिट असेल, या ऑर्बिटला ऑर्बिट नंबर 1 म्हणायचं आणि ती n ने दाखवतात. n इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n इज इक्वल टू 1 स्टार्ट्स फ्रॉम न्यूक्लियस साईड अँड इन्क्रीजेस अवे फ्रॉम द न्यूक्लियस. न्यूक्लियसपासून जसं आपण लांब जाऊ तसं रेडियस नंबर की आपलं ऑर्बिट नंबर हा इन्क्रीज होत जातो. म्हणजे सेकंड ऑर्बिट नंबर पहिल्या ऑर्बिटच्या थोडासा दूर असेल, थर्ड ऑर्बिट हा दुसऱ्या ऑर्बिटपासून आणखी लांब असेल. म्हणजे न्यूक्लियसपासून जे ऑर्बिट्स लांब जातील, दूर जातील, तसे ऑर्बिट नंबर्स इन्क्रीज होतील. कॉल्ड प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एनला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात. आणि एन इज इक्वल टू 1 2 3 अप कंटिन्यू. एन इज इक्वल टू 1 म्हणजे फर्स्ट ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिट ही न्यूक्लियसच्या जवळ जे ऑर्बिट असेल त्या ऑर्बिटला फर्स्ट ऑर्बिट म्हणायचं. त्या पुढची जी ऑर्बिट असेल त्या ऑर्बिटला सेकंड ऑर्बिट म्हणायचं. त्या पुढची जी ऑर्बिट असेल त्या ऑर्बिटला थर्ड ऑर्बिट म्हणायचं. त्या पुढची ऑर्बिट असेल त्या ऑर्बिटला फोर्थ ऑर्बिट म्हणायचं. अशा भरपूर ऑर्बिट्स न्यूक्लियसच्या भोवती असतात. इलेक्ट्रॉनची संख्या ही लिमिटेड असते आणि इलेक्ट्रॉन ऑक्युपाय कसे होतात हे तुम्ही 11वी-12वी मध्ये शिकलेला आहात. 2n स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून. n म्हणजे ऑर्बिटल नंबर किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2n स्क्वेअर. आता n ऑर्बिट नंबर 1 असेल, n इज इक्वल टू 1 असेल म्हणजे पहिली ऑर्बिट असेल, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 2n स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार 4 इलेक्ट्रॉन असतात. तर ही इलेक्ट्रॉनची संख्या ही फिक्स ठरलेली असते आणि राहिलेले इलेक्ट्रॉन्स हे लास्ट ऑर्बिटमध्ये असतात. लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो आपण. आणि प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल डिपेंड्स अपॉन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इन दिस वे atomic structure told by the Bohr. The last orbit electron have maximum energy. आता एनर्जी कशी इन्क्रीज होते बघा. लोएस्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स have मिनिमम एनर्जी. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी मिनिमम असेल. दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी त्यापेक्षा थोडी जास्त असेल. तिसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी त्यापेक्षा जास्त असेल. आणि लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील किंवा व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी सर्वात जास्त असते. आणि दीज इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. मटेरियलच्या प्रॉपर्टीसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं? तर लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन. जसं मी उदाहरण सांगत असतो नेहमी की आपल्या घरात कुटुंब असतं, कुटुंबात 10-20 माणसं असतात, पण सगळे 10-20 माणसं हे काही कार्यकर्ते नसतात त्या कुटुंबाचे. तर 10-20 माणसं हे आपलं काम करत असतात.
परंतु कार्यकर्ता म्हणून किंवा कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी म्हणून कुटुंब प्रमुखाकडे असते. तो कुटुंब प्रमुख म्हणजे आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणू, आणि तो कुटुंब प्रमुख कसा बिहेव करतो समाजामध्ये त्याप्रमाणे आपल्या कुटुंबाचं काय जे लोक अवलोकन करतात त्यावरती अवलंबून असतं. म्हणजे आपला जो कुटुंब प्रमुख असतो, जो कुटुंबाचा कार्यकर्ता असतो, त्या कार्यकर्त्यानुसार आपल्या कुटुंबाची बाहेर काय जे इमेज तयार होते ती इमेज तयार होते. तसंच ॲटममध्ये सुद्धा लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स त्या मटेरियलची प्रॉपर्टी डिसाइड करतात. दिस इज नंबर 1 told by Bohr. Okay, let us consider second. Number 2, an electron in any of the allowed orbit. Allowed orbit म्हणजे काय की पहिल्या ऑर्बिटमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन असतात त्या 2 इलेक्ट्रॉनची एनर्जी ही मिनिमम असते. ते मिनिमम एनर्जी जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्येच कंटिन्युअसली फिरत राहतील, म्हणजे त्यांची अलाउड ऑर्बिट 1 असेल. त्यापेक्षा जास्त एनर्जी असलेले इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली फिरत राहतात, म्हणजे सेकंड ऑर्बिटमध्ये ज्या इलेक्ट्रॉनची एनर्जी फिक्स असते त्या इलेक्ट्रॉनला सेकंड ऑर्बिट ही अलाउड केलेली असते. तर ॲन इलेक्ट्रॉन इन एनी ऑफ द अलाउड ऑर्बिट विल नॉट स्पायरल, म्हणजे जसं रुदरफोर्डने सांगितलं होतं की फिरत असताना इलेक्ट्रॉन एनर्जी रॅडिएट करतात, एनर्जी रॅडिएट केली की ऑर्बिटची रेडियस कमी होते, कमी होऊन शेवटी तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसपाशी जाऊन थांबतो, म्हणजे स्पायरल. तसं बोरने असं सांगितलंय की स्पायरलमध्ये मूव्ह होत नाहीत इलेक्ट्रॉन्स, विल नॉट स्पायरल इन टू द न्यूक्लियस. स्पायरल मूव्ह होऊन न्यूक्लियसमध्ये जात नाहीत अँड देअर फॉर विल नॉट रेडिएट एनर्जी, ते रेडिएट करत नाहीत कुठल्या प्रकारची एनर्जी. दिस इज द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. त्याला स्टॅबिलिटी ऑफ ॲटम असं म्हणतात. म्हणजे बोरने जे मॉडेल सांगितलेलं आहे ते मॉडेल स्टेबल मॉडेल असं म्हणून जगासमोर आलेलं आहे. आणि आता जे मॉडर्न स्ट्रक्चर आपण ॲटमचं विचारात घेतो कुठल्याही प्रॉपर्टीज फाइंड आउट करण्यासाठी, तर ते मॉडेल बोरने सांगितलेलं आहे. म्हणजे मॉडर्न स्ट्रक्चर ऑफ ॲटम इज टोल्ड बाय दी बोर इन 1913. तर बोरने हा महत्त्वाचा मुद्दा ॲटमबद्दल सांगितलेला आहे की ॲटम इज अ स्टेबल. ॲटम इज अ स्टेबल. स्वतःहून तो कुठल्याही प्रकारची एनर्जी रॅडिएट करत नाही, त्यामुळं ऑर्बिटलची रेडियस जी आहे ती रेडियस फिक्स राहते, म्हणजे ॲटम हा स्टेबल आहे असं बोरने सांगितलं. आता नंबर 3, आता मी जरी स्टेबिलिटी सांगितली असली, कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉन एनर्जी रॅडिएट करत नाही असंही जर मी सांगितलेलं असतं, परंतु आपण बरंच पाहतो की लाईट बटन, आपण इलेक्ट्रिसिटीचं बटन चालू केलं की कुठून तरी आपल्याला लाईट मिळतो. आता लाईट मिळतो, प्रकाश मिळतो, म्हणजे काय? प्रकाश कुठून मिळत असतो? मटेरियलपासून मिळत असतो. आणि मटेरियल कुठून कशापासून बनलेलं असतं? तर ॲटमपासून बनलेलं असतं. याचा अर्थ प्रकाश आपल्याला मिळतो, तो कुठून मिळतो? तर ॲटमपासून मिळतो. तो कसा मिळतो हेही बोर्सने सांगितलेलं आहे. जेव्हा आपण ॲटमला बाहेरून कुठल्याही प्रकारची एनर्जी देत नाहीत तोपर्यंत सगळे इलेक्ट्रॉन्स जे असतील ते स्वतःच्या ऑर्बिटमध्ये, सर्टन ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली फिक्स्ड ऑर्बिट, फिक्स्ड रेडियस ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली मूव्ह होतात, फिरत राहतात आणि फिरत असताना कुठल्याही प्रकारची एनर्जी रॅडिएट करत नाहीत. परंतु आपण जर बाहेरून एनर्जी ॲटमला सप्लाय केली तर बाहेरून एनर्जी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा बाहेरून एखादा प्रकाश किंवा बाहेरून इलेक्ट्रिसिटी सप्लाय केलं, म्हणजे बाहेरून एनर्जी दिली. आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे की एनर्जी ही डिस्ट्रॉय होत नाही, एका एनर्जीचं रूपांतर हे दुसऱ्या एनर्जीमध्ये होत असतं. तसं आपण बाहेरून एनर्जी सप्लाय केलं ॲटमला तर काय होणार आहे की इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढेल, ॲटमच्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढेल. आणि जेव्हा ॲटमच्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढेल म्हणजे बाहेरून दिलेल्या एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढेल आणि जेव्हा पहिल्या ऑर्बिटची एनर्जी वाढून ती
जर सेकंड ऑर्बिट इतकी होत असेल तर पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन हे सेकंड ऑर्बिटमध्ये जातात. पुन्हा मी सांगतो, या खाली मी चित्र दाखवलेलं आहे. या ॲटमला या ठिकाणी बाहेरून एनर्जी सप्लाय केली, हे लाल दाखवलेलं आहे बघा इथं. डेल्टा ई इज इक्वल टू E2 मायनस E1 इज इक्वल टू एच न्यू. आता एच न्यू म्हणजे काय ते मी नंतर सांगतो, पण बाहेरून एक प्रकाश किरण या ॲटममध्ये सोडलेला आहे, या ॲटमला दिलेला आहे. त्यामुळं काय झालं की पहिल्या ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील, ऑर्बिट नंबर n इज इक्वल टू 1, त्या ऑर्बिट नंबर 1 मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढेल. आणि एनर्जी वाढली की ते इलेक्ट्रॉन्स पहिल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातील. म्हणजे जसं आपण पाहुणे म्हणून आपल्या नातेवाईकाकडे आपण जातो, नाही का? का जातो? काहीतरी तिथं कार्यक्रम असतो किंवा त्यांनी आपल्याला बोलवलेलं असतं, म्हणजे बाहेरून एनर्जी सप्लाय केली म्हणजे आपण काय करतो, आपल्या पाहुण्यांकडे जातो. म्हणजे आपण कंटिन्युअस आपल्या घरामध्ये राहतो, परंतु जर काही कार्यक्रम असेल, त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलेलं असेल, म्हणजे एनर्जी सप्लाय केलेली असेल, तर आपण एका दिवसासाठी 2 दिवसासाठी म्हणून पाहुण्यांकडे जातो. तसं पहिल्या ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स असतील ते इलेक्ट्रॉन्स बाहेरून एनर्जी सप्लाय केल्याबरोबर जेव्हा त्यांची एनर्जी दुसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असणाऱ्या एनर्जी इतकी होईल, हा शब्द महत्त्वाचा आहे. पहिल्या ऑर्बिटची एनर्जी ही मिनिमम असते, ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाहेरून एनर्जी सप्लाय केली की पहिल्या ऑर्बिटची एनर्जी वाढेल. पहिल्या ऑर्बिटची एनर्जी वाढली आणि ती दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉन इतकी झाली की पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातील. पुन्हा बघा, बाहेरून एनर्जी सप्लाय केल्यानंतर पहिल्या ऑर्बिटची एनर्जी वाढेल. वाढल्यानंतर ती जर दुसऱ्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉन इतकी झाली तर पहिल्या ऑर्बिटमधनं ते इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातील. म्हणजे लोअर ऑर्बिटमधनं, लोअर एनर्जी ऑर्बिटमधनं इलेक्ट्रॉन कुठं जातील, तर हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये जातील. तर बघा 3 नंबर मी वाचून दाखवतो. इलेक्ट्रॉन्स कॅन ओनली गेन म्हणजे ॲब्सॉर्ब करतील, घेतील, गेन एनर्जी बाय जम्पिंग फ्रॉम वन अलाउड ऑर्बिट. आता अलाउड ऑर्बिट हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण आपलं घर म्हणजे आपलं अलाउड होम झालं, हाऊस झालं, आणि आपण निमंत्रण आलं की आपण पाहुण्यांच्या घरी जातो. पाहुण्यांचं घरी काय आपलं अलाउड घर होत नाही. तसं पहिल्या ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन म्हणजे अलाउड ऑर्बिट झाली, दॅट इज लोअर, टू अनादर हायर बाय ॲब्सॉर्बिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ॲब्सॉर्ब करून इलेक्ट्रॉन्स पहिल्या ऑर्बिटमधनं दुसऱ्या किंवा तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जातं. जास्त एनर्जी जर सप्लाय केलं आणि पहिल्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही थर्ड ऑर्बिट इतक्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉन इतकी जर झाली तर पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन हे थर्ड ऑर्बिटला जातील. ओके. बाय ॲब्सॉर्बिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ अ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी न्यू असं मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता फ्रिक्वेन्सी न्यू म्हणजे काय, की बाहेरून जी एनर्जी सप्लाय केलेलं आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे प्रकाश किरण. प्रकाश किरण हे वेव असतं हे आपल्याला माहिती आहे, आणि वेवला वेवलेंथ असते, त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीचा प्रकाश किरण ॲटमवरती इन्सिडंट केलेला आहे किंवा ॲटमवरती टाकलेला आहे, ती फ्रिक्वेन्सी डिटर्मिन बाय एनर्जी डिफरन्स ऑफ द लेवल्स अकॉर्डिंग टू प्लँक्स रेडिएशन. प्लँक्स रेडिएशनने सांगितलं, प्लँक्स रिलेशन नॉट रेडिएशन. प्लँक्सने काय सांगितलं की डेल्टा ई इज द एनर्जी डिफरन्स बिटवीन फर्स्ट ऑर्बिट अँड सेकंड ऑर्बिट. फॉर एक्झाम्पल, दिस इज इक्वल टू एच न्यू. एच इज प्लँक्स कॉन्स्टंट अँड न्यू इज द फ्रिक्वेन्सी. जेव्हा डेल्टा ई म्हणजे पहिल्या ऑर्बिटची एनर्जी दुसऱ्या ऑर्बिटच्या एनर्जीचा डिफरन्स हा किती असतो, तर एच न्यू. एच न्यू इतकी एनर्जी जर बाहेरून सप्लाय केलं तर पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातील. जर कमी एनर्जी सप्लाय केलं, डेल्टा ई इज इक्वल टू एच न्यू पेक्षा जर कमी एनर्जी सप्लाय केलं बाहेरून,
तर पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकत नाही. एच न्यू किंवा एच न्यू पेक्षा जास्त जर एनर्जी बाहेरून सप्लाय केली तर पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातील आणि ती एनर्जी किती असेल तर E2 मायनस E1. E2 म्हणजे काय की दुसऱ्या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि मायनस E1. E1 म्हणजे काय पहिल्या ऑर्बिटमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची एनर्जी. तर पहिल्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी असते, दुसऱ्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त असते. तर E2 मायनस E1 एवढी एनर्जी जर बाहेरून सप्लाय केली ॲटमला तर पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातील. दिस इज द थर्ड पॉइंट ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आता हा नंबर 3 नंबर सगळ्यांना समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि आपण पुढच्या नंबरला जाऊ, 4 नंबर. आता 4 नंबर इम्पॉर्टंट आहे बघा. आता मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या ऑर्बिटचे बाहेरून एनर्जी सप्लाय केल्यानंतर पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आता गेलेले आहेत. म्हणजे आपण निमंत्रण आल्यानंतर आपण आपल्या पाहुण्यांच्या घरी जातो. पाहुण्यांच्या घरी आपण वर्ष 2 वर्ष राहतो का तर नाही. 1 दिवस राहतो, 2 दिवस राहतो आणि नंतर तिथलं जे काय कार्यभार असेल, प्रोग्राम असेल, कार्यक्रम असेल किंवा भेटणं असेल, काय जे असेल ते संपल्यानंतर आपण आपल्या घरी येतो. तसं बाहेरून एनर्जी सप्लाय केल्यानंतर ॲटम ती एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. ॲब्सॉर्ब केल्यानंतर लोअर ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन्स हायर ऑर्बिटला जातात. हायर ऑर्बिटला फार काळ राहत नाहीत. दॅट इज इम्पॉर्टंट. हायर ऑर्बिटला फार काळ राहत नाहीत आणि हायर ऑर्बिटला जितका वेळ ते इलेक्ट्रॉन्स राहतात या वेळेला लाईफ टाईम असं म्हणतात. या वेळेला काय म्हणायचं? लाईफ टाईम. म्हणजे पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन किंवा लोअर ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन बाहेरून एनर्जी सप्लाय केल्यानंतर हायर ऑर्बिटला जातील. हायर ऑर्बिटला ते फार काळ राहत नाहीत. लगेच इमिजिएटली काही वेळानंतर ते त्यांच्या घरी त्यांच्या सर्टन ऑर्बिटला रिटर्न फिरतात. लगेच येतात, रिटर्न फिरतात. लगेच हायर ऑर्बिटमधनं ते इलेक्ट्रॉन्स त्यांच्या ओरिजिनल ऑर्बिटमध्ये येत असतात. तर जितका वेळ ते सेकंड किंवा थर्ड ऑर्बिटमध्ये राहतात या वेळेला, या टाईमला लाईफ टाईम असं म्हणतात. आणि प्रत्येक ॲटमचा, वेगवेगळ्या ॲटमचा लाईफ टाईम हा वेगवेगळा असतो. बघा आता, इलेक्ट्रॉन्स कॅन ओनली लूज एनर्जी, लूज म्हणजे सोडली एनर्जी, बाय जम्पिंग फ्रॉम वन अलाउड ऑर्बिट, हायर ऑर्बिट, टू अनादर लोअर ऑर्बिट बाय इमिटिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता ते खूप प्रामाणिक असतात बरं का इलेक्ट्रॉन, आपल्यासारखे नसतात. प्रामाणिक म्हणजे कसं की एनर्जी ॲब्सॉर्ब करून जेव्हा ते हायर ऑर्बिटला जातात, हायर ऑर्बिटला काही वेळ राहतात आणि इमिजिएटली ते त्यांच्या ओरिजिनल ऑर्बिटला येतात. ओरिजिनल ऑर्बिटला येत असताना जेवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केली होती तेवढी एनर्जी इमिजिएटली रेडिएट करतात. फिगरमध्ये बघा खाली या ठिकाणी दाखवलेले थर्ड ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन हा सेकंड ऑर्बिटला आलेला आहे. म्हणजे थर्ड ऑर्बिटचा इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटला येत नाही, हे पण लक्षात ठेवा. थर्ड ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन हा सेकंड ऑर्बिटमध्ये येत नाही. तो कसा येतो? आपण 3 नंबर आठवा. आपण जेव्हा एनर्जी बाहेरून सप्लाय करू त्यावेळी लोअर ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटला जातात. त्या ठिकाणी फार काळ राहत नाहीत. ते इमिजिएट पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ऑर्बिटला येतात. ओरिजिनल ऑर्बिटला येत असताना अशा प्रकारची एनर्जी पुन्हा ते रेडिएट करतात. म्हणजे जेवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केली होती तेवढी एनर्जी सोडून देतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रकाश मिळतो आणि तो परत किती असतो तर 2 ऑर्बिटचा एनर्जी डिफरन्स, दॅट इज डेल्टा ई इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू E2 मायनस E1. मी पुन्हा वाचून दाखवतो. इलेक्ट्रॉन्स कॅन ओनली लूज एनर्जी बाय जम्पिंग फ्रॉम वन अलाउड ऑर्बिट टू अनादर बाय इमिटिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ अ फ्रिक्वेन्सी न्यू. म्हणजे त्याच फ्रिक्वेन्सीची एनर्जी पुन्हा ते काय करतील? रेडिएट करतील. डिटरमिन्ड बाय द एनर्जी डिफरन्स ऑफ द लेवल्स अकॉर्डिंग टू प्लँक्स रिलेशन, दॅट इज डेल्टा ई इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू E2 मायनस E1. This much amount of energy they will radiate if they jump from higher orbit to the lower orbit.
दिस इज द फोर्थ पॉइंट टोल्ड बाय बोर. तर अशा प्रकारे बोरने एक ॲटॉमिक मॉडेल जगासमोर मांडलेलं आहे. आणि आपला वेळ आता संपत आलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा नेक्स्ट लेक्चरला बोर्स थिअरी ऑफ हायड्रोजन ॲटम साठी बोरने जी थिअरी मांडलेली जगासमोर, तर ते आपल्याला बघायची